हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते खूप मस्त आणि मजेत असाल. तर आज मी आपल्यासोबत आहे ना गेट रेडी विथ मी शेअर करणार आहे. मी दरवेळेस आहे ना दरवेळेस नाही सॉरी तर आज आहे ना मला आहे ना बाहेर जायचं आहे, एक लग्न अटेंड करायचं आहे. तर त्यासाठीच मला तयार व्हायचं आहे. तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत एक गेट रेडी विथ मी शेअर करा. म्हटलं दररोजच मी तुमच्यासोबत घरातली कामं, हे कसं केलं, हे तसं झालं, हे असं झालं, हे तुमच्यासोबत शेअरच करत असते. त्यामुळे म्हटलं की आज तुमच्यासोबत काहीतरी युनिक शेअर करावं. तर असं खूप काही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट नाही आहे मी. मला खूप जास्त मेकअप येतही नाही. फक्त बेसिक मेकअप आहे जे की मी जर मला कुठे फंक्शनमध्ये जायचं असेल किंवा काही कार्यक्रम असेल तर त्यावेळेस मी करत असते. तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि कदाचित आहे ना हा व्हिडिओ बघून आहे ना बऱ्याच जणी म्हणतील की काय हा बेसिक तर आहे, पण सांगायचं फक्त एवढं आहे की मी करू शकते ना तर तुम्ही सुद्धा करू शकताय. फक्त थोडंसं प्रॅक्टिस लागते, त्याच्याने खूप मस्त आपला लुक तयार होऊन जातो. म्हणून मी तुमच्यासोबत हा शेअर करते. आणि असं नाही आहे की उगाच शो ऑफ आहे वगैरे. तुम्हाला खरं सांगते माझ्याकडं एकही ब्रँडेड म्हणजे असे खूप जास्त ब्रँडेड प्रोडक्ट अजिबात नाही. अगदी बजेट फ्रेंडली प्रोडक्ट आहे. त्याच्यानेच मी हा लुक क्रिएट करणार आहे जो की मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते तोच. आणि चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मेकअपची सुरुवात करण्यासाठी ना मी सर्वात आधी फेस वॉश करून घेतलेला आहे, जो की मी जेंटल फेस वॉश केलेला आहे. आणि त्यानंतर आहे ना इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो रेग्युलर स्किन केअर आहे तो आपल्याला इथे करून घ्यायचा आहे. तर सर्वात आधी इथे मी माझी त्वचा आहे ना मॉइश्चराईज करून घेत आहे. माझी त्वचा आहे ना थोडीफार ऑइली आहे, म्हणजे बऱ्यापैकी ऑइली आहे. त्यामुळे इथे मी जेल बेस जो काही मॉइश्चरायझर असतो तो वापरते. आणि हो, दिवसाचा मेकअप आहे त्यामुळे मी मॉइश्चरायझर सोबत आहे ना सनस्क्रीन सुद्धा वापरलेला आहे. आता महत्त्वाचं म्हणजे तुमची त्वचा जर ड्राय असेल, सेन्सिटिव्ह असेल तर त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला मॉइश्चरायझर वापरायचं आहे. पण मॉइश्चरायझर मात्र कन्फर्म आपल्याला वापरायचं आहे. त्याशिवाय तुम्ही जर मेकअप केला तर तो केकी, पॅची होऊ शकतो. मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावल्यानंतर कमीत कमी 5 मिनिटासाठी आपल्याला रेस्ट घ्यायचा आहे. तोपर्यंत आहे ना आपलं जे मॉइश्चरायझर आहे ते आपल्या त्वचेमध्ये छान असं मुरलं जाईल. आणि सोबतच इथं मी ना आपले जे काही होठ असतात त्यांना हलकंसं लिप बाम वगैरे लावून घेतलेलं आहे. 5 मिनिटासाठी होल्ड करूया आणि त्यानंतर आपण मेकअपला सुरुवात करूया. आता मेकअप आपला जास्त वेळ छान टिकावा यासाठी ना आपल्याला प्रायमर हा कन्फर्म लावायचा आहे. इथं मी मोस्टली इनसाइड कॉस्मेटिक्सचे जे काही प्रोडक्ट आहे तेच वापरलेले आहे, कारण की हे बजेट फ्रेंडली सुद्धा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कोणतंही प्रोडक्ट प्रमोशन नाही किंवा कोलॅबोरेशन अजिबात नाही. स्वतःच्या पैशाने मी खरेदी केलेले आहे. आता प्रायमर का वापरायचं? प्रायमर लावल्यामुळे काय होतं माहिती का, आपल्या त्वचेवरती ना बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल मेकअप लावल्यानंतर ना लगेच फोड येतात, पिंपल्स येतात, तर ते होत नाही. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे प्रायमर लावल्यामुळे ना आपल्याला फाउंडेशनसाठी ना एक स्मूथ बेस असा तयार होतो. आणि तिसरं महत्त्वाचं, आपला जो मेकअप आहे तो लॉंग लास्टिंग राहतो. आता प्रायमर आपल्याला ना फक्त टी झोनला लावायचं आहे. प्रायमर लावल्यानंतर आहे ना आता माझ्या तोंडावरती ना तुम्ही बघू शकतात डोळ्याखाली आणि माउथच्या आसपास आहे ना खूप जास्त असं डार्क सर्कल्स आहे आणि पिगमेंटेशन आहे. आता ते कॅन्सल आउट करण्यासाठी ना इथे मी ना माझ्याकडे ऑरेंज कलरचं जे काही कन्सिलर आहे ना ते मी लावत असते. कलर करेक्टर लावल्यामुळे ना आपली जी त्वचा आहे ना म्हणजे अंडर आईज असतात किंवा पिगमेंटेशनचा जो काही एरिया असतो ना तो असा ग्रेइश पडत नाही. तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा ना आपण कन्सिलर लावलं किंवा फाउंडेशन लावलं तर डोळ्याखाली ना ग्रेइश कलरचा रंग तयार होतो. तर तसं होऊ नये म्हणून आपण इथं कन्सिलर वापरलेलं आहे. आता माझ्या डोळ्याखाली खूप जास्त असे पिगमेंटेशन आहे त्यामुळे मी कलर करेक्टर वापरलेला आहे. तुमच्या डोळ्याखाली किंवा तुमच्या चेहऱ्यावरती अजिबात पिगमेंटेशन नसेल तर तुम्हाला हे वापरण्याची काहीही गरज नाही. मी येथे फिंगरच्या सहाय्याने डॅब डॅब करत हे छान असं ब्लेंड करून घेतलेलं आहे. आपल्याला आहे ना ब्लेंडिंग अगदी परफेक्ट करायची आहे, यामुळे आपला जो मेकअप आहे ना तो छान दिसून येईल. केकी किंवा पॅची अजिबात होणार नाही. कलर करेक्टर नंतर आपल्याला जो कलर आपण लावलेला आहे तो आपल्याला न्यूट्रलाइज करायचा आहे. त्यासाठी येथे मी ना कन्सिलर वापरलेला आहे. इथं मी स्विस ब्युटी ब्रँडचं कन्सिलर वापरलेलं आहे. हा कन्सिलर बजेट फ्रेंडली आणि छान कव्हरेज देतो म्हणून हा कन्सिलर मी वापरलेला आहे. या ठिकाणी तुम्ही कोणताही कन्सिलर वापरू शकतात. आणि हा कन्सिलर आहे ना जिथं जिथं मी कलर करेक्टर वापरलेला आहे तिथं मी लावलेला आहे, कारण की याचा जो कव्हरेज आहे ना तो छान कव्हरेज आहे, म्हणजे बऱ्यापैकी याचा कव्हरेज येतो. आणि जो काही माझा फाउंडेशन आहे ना त्याचा जो कव्हरेज आहे ना तो मीडियम कव्हरेज आहे. त्यामुळे ना जिथे जिथं मी कलर करेक्टर लावलेला आहे तिथं हे मी कन्सिलर लावून घेतलेला आहे. हवं असेल तर तुम्ही याला इथेच ब्लेंड करू शकता किंवा माझ्यासारखी ही टिप तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता. तर मी काय करते, कन्सिलर लावल्याबरोबर आहे ना जो काही फाउंडेशन आहे ना तो सुद्धा इथे लावून घेत असते. तर इथे मी ना ममा अर्थचा सिरम फाउंडेशन वापरलेला आहे, जो की माझा एक्झॅक्ट शेड आहे. तर इथे मी डॉट डॉट करून सगळ्या चेहऱ्यावरती ना हा फाउंडेशन लावून घेतलेला आहे.
आता बऱ्याच वेळा काय होतं, फाउंडेशन लावल्यानंतर आहे ना आपल्याला कमीत कमी 1-2 मिनिटं लागतातच आणि तो ड्राय पडतो आणि ब्लेंड होत नाही. तर त्यावेळेस काय करायचं, माझ्याकडे ना मेकअप फिक्सर आहे. तर मी काय करते, फाउंडेशन आणि जे काही कन्सिलर आहे ना ते एकदाच अप्लाय करते आणि त्यावरतून आहे ना सेटिंग स्प्रे मी स्प्रे करून घेत असते. यामुळे काय होतं, मॉइश्चरायझर आणि कन्सिलर थोडेसे वेट होतात आणि ब्लेंड करायला सुद्धा सोपे जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं, ब्लेंडिंग छान होते आणि बऱ्याच वेळापर्यंत आपला मेकअप लॉक होऊन जातो. आता आहे ना हे ब्लेंड करण्यासाठी इथं मी ब्युटी ब्लेंडर वापरत आहे आणि डॅब मोशनमध्ये कन्सिलर आणि जो काही फाउंडेशन आहे तो असा छान असा ब्लेंड करून घेत आहे. ब्युटी ब्लेंडर इथे आपल्याला अगदी वाळलेला अजिबात वापरायचा नाही, ओला करून त्याला हलकंसं आहे ना निफळून घ्यायचंय आणि तो ब्युटी ब्लेंडर इथे आपल्याला वापरायचा आहे. आता यानंतर आपल्याला ना 5 मिनिटासाठी होल्ड करायचं आणि त्यानंतर पुढची प्रोसेस करायची आहे. तर इथं मी 5 मिनिटासाठी होल्ड केलंय आणि त्यानंतर इथं मी ब्लश लावत आहे. तर माझ्याकडे इथे ब्लश आहे, पण बऱ्याच जणांकडे ब्लश नसतो, तर तुम्ही ना लिपस्टिकचा वापर करू शकतात. तर इथे मी ना माझ्याकडे ना साल्मन शेडची लिपस्टिक आहे, जी की मी पुढे वापरणार सुद्धा आहे. तीच इथे ब्लश म्हणून वापरलेली आहे. यामुळे ना आपली जी बचत आहे ना ती खूप जास्त होते आणि खरंच लिपस्टिक आहे ना ॲज अ ब्लश खूप छान काम करते. मी हाताच्या सहाय्याने याला आहे ना चीक बोनवरती छान असं स्प्रेड करून घेतलेलं आहे. खूप जास्त व्हायब्रंट असं मी लावलेलं नाहीये, कारण की दिवसाचा मेकअप आहे आणि मला नाही वाटत की माझे गाल आहे ना खूप जास्त असे विचित्र दिसावं, म्हणून अगदी हलकासा मी इथं आहे ना ब्लश लावत असते. आता ब्लश लावल्यानंतर आहे ना, आता दिवसाचा मेकअप आहे म्हणून मी हायलायटर वगैरे काही लावलेलं नाहीये, पण रात्रीचा मेकअप असेल तर तुम्ही हलकासा हायलायटर लावू शकतात. आता इथं मी हायलायटर वगैरे लावलेलं नाहीये. त्यानंतर लगेचच इथं मी ना जो काही मेकअप केलेला आहे तो लॉक करून घेत आहे. मेकअप लॉक करण्यासाठी ना इथे कॉम्पॅक्ट पावडर वापरलेली आहे. तर इथे मी फिटमी ब्रँडची ना जी काही कॉम्पॅक्ट पावडर आहे ती लावलेली आहे. तर त्यासाठी इथं मी ना जो काही पावडर ब्रश असतो त्याचाच वापर इथे केलेला आहे. व्यवस्थित संपूर्ण चेहऱ्यावरती आपल्याला जो काही कॉम्पॅक्ट पावडर आहे तो लावून घ्यायचा आहे. मानेला आणि कान अजिबात विसरायचे नाही, कारण की ना मेकअप झाल्यानंतर मान आणि कान इतके विचित्र दिसतात, म्हणून त्याला आपल्याला छान असं कव्हर करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आहे ना इथं मी लिपस्टिक लावत आहे. तर इथं मी मार्स कॉस्मेटिक्सची लिपस्टिक वापरलेली आहे, जी की साल्मन शेडमध्ये आहे. आणि हो, मी ना खूप जास्त व्हायब्रंट शेडवाले ना अजिबात लिपस्टिक वापरत नसते. जे काही न्यूड शेडमध्ये जातात ते लिपस्टिक मी वापरत असते, कारण की ते माझ्यावरती खूप छान सूट करतात. आता ही जी लिपस्टिक आहे ना क्रीम बेस आहे, त्यामुळे मला इथं लायनरची वगैरे काही गरज पडत नाही. जर तुम्ही लिक्विड लिपस्टिक लावत असाल तर इथं लायनर तुम्हाला वापरावं लागेल. तर लिपस्टिक लावून झाली. आता आहे ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आय मेकअप. तर आय मेकअपमध्ये मी खूप जास्त काही करणार नाही, फक्त आयब्रो सेट करणार आहे आणि दुसरं महत्त्वाचं काजळ मस्करा, दॅट्स इट. मी इथं आय शॅडो वगैरे अजिबात करणार नाही, कारण की तो खूप जास्त मेसी होतो आणि प्रत्येक गृहिणीकडे इतका अजिबात वेळ नसतो की ती आय मेकअप करत बसेल. त्यामुळे अगदी साधा सिंपल मेकअप आहे, म्हणून मी अगदी सिंपल आय मेकअप तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना आपली जी मेकअप झाल्यानंतर आहे ना आयब्रोज खूप जास्त फाउंडेशनने लपल्या जातात, तर ते छान अशा उठून दिसाव्या म्हणून इथं आपण आयब्रो इथं फिल करून घेऊया. आयब्रो सेट करण्यासाठी इथे मी ना स्विस ब्युटीची आयब्रो पेन्सिल वापरलेली आहे. यामुळे ना आपल्या ज्या आयब्रोज आहे ते खूप छान फील होतात. तर इथे मी दोन्ही आयब्रोज छान अशा फील करून घेतलेल्या आहे. बघू शकतात तुम्ही पहिल्यामध्ये आणि आत्ताचा फरक. त्यानंतर रेग्युलर इथं मी काजळ लावलेला आहे आणि मस्करा लावून आपलं जे आय मेकअप आहे ते कम्प्लीट केलेलं आहे. तर काजळ आणि मस्करा इथे मी कोलोसल ब्रँडचा वापरलेला आहे, जे की छान आहे आणि मस्त सुद्धा आहे. आता इथे माझा मेकअप झालेला आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं टिकली. यामुळे ना आपला मेकअप अपूर्ण राहतो. आणि बघा, टिकली लावल्यानंतर माझा लुक इथे कम्प्लीट झाला आहे. आता सगळ्यात आधी मी साडी आणि हेअरस्टाईल करून येते आणि त्यावेळेस मी तुम्हाला भेटते. तर येथे मी ना साऊथ इंडियन पॅटर्न अशी ही साडी घातलेली आहे आणि यावरती ना कॉन्ट्रास्ट ब्लाउज वेअर केलेला आहे आणि वेडिंग लुक आहे, म्हणून ज्वेलरीमध्ये ना थोडीशी हेवी ज्वेलरीकडे मी जाणार आहे. आणि ती ज्वेलरी ना मी बऱ्याच दिवसापासून घेऊन ठेवली होती आणि वापरणं कधी झालंच नाही आणि आज त्याचा मुहूर्त लागलेला आहे. तर आजचा हा लुक आहे ना वेडिंग लुक आहे, म्हणून असं थोडीशी हेवी ज्वेलरी मी इथे पेअर केलेली आहे. हेअरस्टाईल मला अशी सूट होत नव्हती, म्हणून मी हेअरस्टाईल थोडीशी चेंज करून घेतली. आपली जी रेग्युलर हेअरस्टाईल असते ना तीच करून घेतली, मागं पिना वगैरे लावून. आणि हेअर ॲसेसरीजमध्ये मी काहीही अप्लाय केलं नाही, फक्त सिंपल आपलं मागून केस बांधून घेतलेले. तर असं काहीच मी असं तर लुक केलेला आहे. आणि हा कसा वाटतोय नक्कीच सांगा बरं का. मी खूप दिवसानंतर अशी छानशी तयार झालेली आहे.
तर कसा वाटला माझा आजचा वेडिंग गेस्ट मेकअप लुक मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. आणि हो, मागच्या पसाऱ्याकडे ना थोडं दुर्लक्ष करा, कारण की ज्या दिवशी मी स्वतः तयार होते ना त्या दिवशी माझं घर अगदी अस्तव्यस्त असतं. चला तर मग आता मी तर तयार झाले. आता मी प्रथमला आवरते आणि आजचा व्लॉग मी इथंच संपवते. भेटूयात अजून एका इंटरेस्टिंग व्लॉगसह. कसा वाटला आजचा वेगळा व्लॉग आणि महत्त्वाचा म्हणजे माझा मेकअप लुक, तर मला खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. भेटूयात अजून एका इंटरेस्टिंग व्लॉगसह. बाय बाय.